खरा आध्यात्मिक व्यक्ती वैज्ञानिकच असतो आणि खरा शहाणा वैज्ञानिक जर असेल तर तो आध्यात्मिक असतो. आतमधले जे दोघं आहेत ना ते दोन्ही नसतात. म्हणून या दशक्रिया विधीच्या निमित्ताने का करायचा दशक्रिया विधी? आमचं भारतीय तत्त्वज्ञान असं सांगतं की मनुष्याचा देह जो दिसणारा देह आहे तो संपला म्हणजे सगळं काही संपलं नाही. कारण दिसणारा जो देह जेवढा सत्य आहे त्याच्यापेक्षा सत्य त्याच्या आतमध्ये असणारे काही तत्व आहेत. त्याची आध्यात्मिक कन्सेप्ट काय ते थोडीशी बघूया. बाहेर दिसणारा जो देह त्याला स्थूल देह असं म्हटलंय. याच्या आतमध्ये असलेला देह त्याला सूक्ष्म देह म्हणतात. त्याच्याही पाठीमागे असलेला जो देह त्याला कारण देह म्हणतात. आणि या सगळ्यांची जी ऊर्जा आहे त्याला आत्मा म्हणतात. लोक म्हणतील का साहेब महाराज अहो आम्ही 21व्या शतकामध्ये जगतोय, सगळं आमच्या हातामध्ये, तुम्ही हे जे अध्यात्म सांगताय त्या आधुनिक भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगता येईल का? हो सांगता येईल. खूप सोपं झालं आहे. हा मोबाईल आहे आपल्या सगळ्यांना दिसतोय. या मोबाईलचा वरचा जो भाग आहे ना त्याला आपण सगळे बॉडी असं म्हणतोय, हँडसेट. आणि वरचा जो भाग आहे त्याला आपण सगळे बॉडी म्हणतोय. आणि मी तुम्हाला जे दिसतोय ना ती सुद्धा एक बॉडीच आहे. आता मोबाईलकडं आपण मोबाईल घेऊन सगळे वागणारे माणसं आहेत. आपण मोबाईलशिवाय जीवन अपूर्ण वाटतं. फिरत असताना एका मनुष्याचा चालता चालता हातातून मोबाईल पडला आणि पडल्यानंतर त्याच्या ठिकऱ्या झाल्या. म्हणजे काय झालं? मोबाईल मेला, संपला मोबाईलचं सगळं काय. ज्याचा मोबाईल फुटला होता त्याची बॉडी फुटलेली होती मोबाईलची. तो दुकानामध्ये गेला, त्याने परत एकदा नवीन मोबाईल घेतला. परंतु त्या मोबाईलच्या आतमध्ये असलेलं जे सिम कार्ड होतं ते सिम कार्ड त्या नवीन हँडसेटमध्ये घातलं, नवीन बॉडीमध्ये घातलं आणि मागलचे सगळाचा सगळा डाटा त्याच्यामध्ये दिसायला लागला. आमची गीता तरी वेगळी काय बोलते? वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देही. गीतेनं कपड्याचं वर्णन केलं. जुना फाटलेला शर्ट जसा मनुष्य टाकून देऊन नवीन कपडा धारण करतो तसा हा देह म्हणजे जुना कपडा. आणि तो जुना कपडा फाटला म्हणजे मृत्यू आला की तो जीवात्मा त्या जीर्ण वस्त्राला सांडून टाकतो, नवीन वस्त्राला धारण करतो. आणि असा हा चैतन्यनाथ आपला जीवात्मा असं मार्गक्रमण करत असतो. म्हणजे काय? मोबाईलमध्ये जर आपण पाहिलं तर वर त्याचं सॉफ्टवेअर नाही, हार्डवेअर आहे. आणि आतमध्ये त्याच्या तो डाटा जो आहे त्याच्या पाठीमागे असलेली त्याची बॅटरी आहे. हे जर भौतिक जगतामध्ये दिसत असेल तर आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा तेच आहे. आमची दिसणारी वरची बॉडी म्हणजेच फक्त आम्ही नाही आहे, तर त्याच्या आतमध्ये असलेलं जे सूक्ष्म तत्व आहे, अंतःकरण आहे, आणि त्याच्या पलीकडेही आपल्याला चालवणारं दाखवणारं असं जे तत्व आहे त्याला राम म्हणा आणि त्याला आत्मा राम म्हणा. तो आत्मा निघून गेला की माणसं म्हणतात त्याच्यात राम नाही राहिला, आता उचला या. बर, मग परत एकदा प्रश्न असा निर्माण होईल की अहो जो व्यक्ती गेलाय त्याच्यासाठी आम्ही विधी या ठिकाणी करतोय आणि तो तर लोकांतराला गेला. इथं केलेला क्रिया, इथं केलेला विधी त्याच्यापर्यंत जाऊन पोचेल का? प्रत्येकदा मोबाईलच माझ्या डोळ्यापुढे येतोय. 500 किलोमीटरवर माझा मित्र आहे, माझा रिचार्ज संपला आणि मी माझ्या मित्राच्या मोबाईलवरून त्याला फोन केला, अरे माझा रिचार्ज संपला रे बाबा, जरा करतोय का तिकडून? त्याने म्हटलं नंबर सांगा बरं तुमचा. माझा नंबर मी त्याला सांगितला. त्याने तो नंबर डायल केला आणि 400 किलोमीटरवरून माझ्या मोबाईलवर रिचार्ज केला. तिथं केलेला रिचार्ज मला इथं मिळाला. किती सोपं झालंय बरं. तो काय कोणी हाताने घेऊन आला नाही, अदृश्य जगतामध्ये सॅटेलाईटद्वारे ते सगळं घडलं. तसं आमचं अध्यात्म सुद्धा असं म्हणतंय की ज्या व्यक्तीच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही तो विधी करू, आमच्या मंत्रांची शक्ती, वैदिक मंत्रांची शक्ती अशी आहे की त्या जीवात्म्याच्या प्रित्यर्थ केलेला विधी तो त्याला प्राप्त होतो.